ही रेसिपी करण्यासाठी एक वाटी आपल्याला सेट करायची आहे आणि त्याच वाटीने सगळी मापं घ्यायची आहेत. एक बाउल घेऊन त्यामध्ये त्याच वाटीने 1 कप साबुदाणा घ्यायचा आहे, म्हणजेच 1 वाटी साबुदाणा घ्यायचा आहे आणि तो स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचा आहे. त्यावरील सगळी धूळ ही निघाली पाहिजे. आता आपल्याला साबुदाण्यामध्ये पाणी घालायचं आहे. तर पाणी किती घालायचं आहे? तर साबुदाण्याच्या वर फक्त अर्धा इंच आपल्याला पाणी घालायचं आहे. बोटं बुडतील इतकंच पाणी घालायचं आहे. आता तुम्ही पाहू शकता पाणी घातल्यानंतर ही बोटे माझी फक्त अर्धवट अशी त्याच्यामध्ये बुडालेली आहेत, फार बुडालेली नाही. आता या साबुदाण्यावर झाकण ठेवून 7 ते 8 तास हा साबुदाणा भिजू द्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला तयारी करायची आहे. त्याच वाटीने आपल्याला पाव वाटी शेंगादाणे घ्यायचे आहेत आणि ते भाजून घ्यायचे आहेत. लहान गॅसवर हे शेंगादाणे भाजायचे आहेत. तर शेंगादाण्याची साल निघल इतपत आपल्याला हे शेंगादाणे भाजून घ्यायचे आहेत. आता तुम्ही पाहू शकता शेंगादाण्याची साल निघालेली आहे, म्हणजेच शेंगादाणे छान भाजलेले आहेत. ते आपण थंड करून घ्यायचे आहेत आणि त्याची साल काढून घ्यायची आहे. अर्धवट अशी काढली तरीही चालेल. आता मिक्सरमध्ये हे शेंगादाणे घालून याच्यामध्ये मिरची घालायची आहे. तर इथे मी 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि याचा चांगला बारीक कूट करून घ्यायचा आहे. बरं, आता तुम्हाला मिरचीचे काप घालायचे असतील तर तेही तुम्ही घालू शकता. साबुदाणा पहा मस्त भिजलेला आहे. आता हा सगळा साबुदाणा व्यवस्थित मोकळा करून घ्यायचा आहे आणि एका ताटलीमध्ये हा काढून घ्यायचा आहे. साबुदाणा काढल्यानंतर हा मी स्मॅशरने असा बारीक करून घेणार आहे. बारीक म्हणजे फक्त साबुदाणा फुटला पाहिजे. जर साबुदाणा जास्त असेल तर तुम्ही मिक्सरला सुद्धा हा फिरवून घेऊ शकता. तर इथे आपण करणार आहोत साबुदाणा वडा. साबुदाणा वडा करताना नेहमी भिजलेला साबुदाणा हा थोडासा मिक्सरमध्ये काढावा किंवा हाताने सुद्धा अगदी छान कुस्करून घ्यावा, म्हणजे साबुदाणा वडा तेलात टाकल्यानंतर फुटत नाही आणि अंगावर तेलसुद्धा उडत नाही. आता इथे मी एक मोठा बटाटा उकडून घेतलेला आहे आणि तो थंड करून साल काढून घेतलेला आहे. बरं, आता आपल्याला काय करायचं आहे, हा बटाटा किसून घ्यायचा आहे, परंतु आपल्याला जेवढा लागेल तेवढाच याच्यातील बटाटा घ्यायचा आहे. आता आपण काय केलेलं आहे, 1 वाटी साबुदाणा, पाव वाटी शेंगादाणे आणि आता किसलेला बटाटा त्याच वाटीने पाऊण वाटी घ्यायचा आहे. हे प्रमाण अगदी योग्य आहे. जर साबुदाणा वड्यामध्ये बटाट्याचं प्रमाण जास्त झालं तर वडे तेलकट होतात आणि बटाटा कमी जर घातला तर वडे आपले कडक होतात. त्यामुळे बटाटा हा साबुदाणा वड्यामध्ये प्रमाणशीरच घातला पाहिजे. त्याच्यासाठी इथे मी पाऊण वाटीच बटाट्याचा किस घेतलेला आहे. आता आपण या साबुदाण्यामध्ये तयार केलेला शेंगादाणे आणि मिरचीचा कूट घालणार आहोत. नंतर उकडलेला बटाटा घालायचा आहे. त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि थोडंसं काश्मीरी लाल तिखट घालायचं आहे. आपण हिरवी मिरची घातली आहे त्यामुळे तिखटाचं प्रमाणही आपण आपल्या आवडीनुसार घालूयात. आता या काश्मीरी लाल तिखटामुळे या वड्यांना कलर खूप छान येतो. आता हे सगळं साहित्य घातल्यानंतर एकजीव करायचं आहे आणि या साबुदाण्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. जर वड्याचं मिश्रण कोरडं वाटत असेल तर 1-2 चमचे तुम्ही पाणीसुद्धा टाकू शकता आणि व्यवस्थित अगदी हे मळून घेऊ शकता. आता इथे मला पाण्याची गरज लागलेली नाही. या बटाट्यामध्येच हे पीठ अगदी व्यवस्थित मळल्या गेलेलं आहे. तर याचा गोळा तयार झाल्यानंतर आपल्याला हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि याचे छोट्या लिंबा एवढे गोळे बनवायचे आहेत. म्हणजेच या पिठाचे आपल्याला छोटे छोटे वडे करायचे आहेत. अशा पद्धतीने याचे वडे तयार होतील. बऱ्याच जणांना उपवासाच्या दिवशी तेलकट किंवा तळलेले पदार्थ आवडत नाहीत, तर त्यांच्यासाठी ही रेसिपी खूप मस्त आहे. तर आता हे वडे आपण तळणार नाहीत, तर अप्पे पात्रामध्ये अगदी थोड्या तेलामध्ये हे वडे भाजून घेणार आहेत आणि याची चवसुद्धा अगदी तळलेल्या वड्यांसारखीच लागते. चला तर मग आपण वडे तयार करून घेऊयात. त्यासाठी एक अप्पे पात्र गॅसवर गरम करण्यास ठेवलेलं आहे. सुरुवातीला अप्पे पात्र गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर गॅसची फ्लेम ही लहान करायची आहे. त्यामध्ये अगदी पाव चमचा तेल सोडायचं आहे आणि हे वडे त्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत.
एखाद्या मिनिटांनी चमच्याने हे वड्यांची साईड बदलत राहायची आहे आणि सगळ्या बाजूने हे वडे मस्त खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. बरं, हे वडे तयार झाल्यानंतर या वड्यांची चव अगदी तळलेल्या वड्यांसारखीच लागते बरं का. शिवाय कमी तेलात हे वडे तयार होतात आणि कमी तेलकटसुद्धा हे वडे तयार होतात. त्यासाठी तुम्ही कोणत्याही उपवासाला हे साबुदाणे वडे तयार करू शकतात. अगदी करायला सोपे, कमी तेलकट, कमी तेलात तयार होणारे हे वडे आहेत. पहा, इथे साबुदाण्याचे वडे सगळे मस्तपैकी तळून तयार झालेले आहेत. रंगसुद्धा याला खूप सुरेख आलेला आहे. शिवाय हे वडे कुरकुरीतसुद्धा झालेले आहेत. अशाच पद्धतीने मी बाकीचे वडे तयार करून घेत आहे. चला तर मग इथे आपले खमंग, कुरकुरीत आणि कमी तेलात तयार होणारे साबुदाणा वडे तयार झाले आहेत. अशा प्रकारचे साबुदाणा वडे तुम्ही एकदा कराल तर नेहमी करत राहाल. आता एक वडा मी तुम्हाला फोडून दाखवत आहे. किती कुरकुरीत आणि आतमधून असा पोकळ झालेला आहे. चवीलासुद्धा हा वडा खूप असा खमंग झालेला आहे. अशाच पद्धतीचे वडे तुम्ही नक्की करून पहा. पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.